एका सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानदाराने आपल्या साथीदारासह अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमातून प्रसारित करण्याची धमकी देऊन विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे। धर्मांतर करण्यासाठीही त्या पीडित महिलेवर आरोपींनी दबाव टाकल्याचा प्रकार अकोला शहरातून पुढे आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपीवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे। या प्रकरणातील नराधम आरोपीच्या दुकानावर अकोला महापालिकेच्या पथकाने बुधवारी बुलडोझर चालवून ते नष्ट केले। उत्तर प्रदेशच्या धर्तीवर आरोपीच्या अतिक्रमण विरोधात ही कारवाई केली आहे। शहरातील गांधी मार्गावर परिबिंदीघर या नावाने दुकान होते। या दुकानाच्या संचालकाने ग्राहक असलेल्या एका विवाहित महिलेच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधला। दुकानात नवीन माल आल्याचे कारण करून त्याने विवाहित महिलेला दुकानात बोलवून घेतले। दरम्यान त्याने आपल्या साथीदारासह महिलेवर बळजबरीने अत्याचार केला। त्याची चित्रफीत तयार केली। तो व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन 4 नराधमांनी विवाहितेवर 2024 ते 2026 दरम्यान वारंवार अत्याचार केला। त्यानंतर ती व्हिडिओ डिलीट करण्यासाठी विवाहित महिलेवर धर्मांतराचा दबाव देखील टाकण्यात आला। अखेर पीडित महिलेने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली। शहर कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपींना अटक केली आहे। सामान वगैरे घ्यायला जायची त्या ओळखीमधनं त्यांनी मला त्याच्या ग्रुपमध्ये जॉईन केलं। ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर त्यांनी एके दिवशी मला नको त्या अंगाला स्पर्श केला। मी त्याला नकार दिला तर त्यांनी मला त्याच्या CCTVमध्ये जे काही ॲड झालेलं आहे त्यांनी मला तो व्हिडिओ दाखवून वारंवार माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवून मला धर्मांतर करायला सुद्धा भाग पाडलं। माझ्याकडून पैशाची पण मागणी केली। आता मी पैसे देऊ शकत नाही, त्यामुळे त्याचं ते प्रकरण जास्तच वाढलं। त्याचं म्हणणं होतं, तुला जर हे प्रकरण दाबायचं आहे तू आमच्या धर्मात ये, मुस्लिम धर्म स्वीकार कर। मी ते सर्व नाही ऐकलं, त्यामुळे त्यांनी मला मारायचा पण प्रयत्न केला। आता मी हतबल झाली, त्याच्यामुळे मी पोलीस कंप्लेंट केली। कोतवाली या ठिकाणी अपराध क्रमांक 92/2026 जो बलात्काराचा गुन्हा आहे त्या संदर्भात दाखल झालेला आहे। गुन्ह्याचे फिर्यादी यांच्यासोबत गुन्ह्यातील आरोपी आहेत की ज्यामध्ये रहमान उर्फ मोहम्मद मुस्तफा, त्यानंतर चंदू राजू वानखडे, रहमान गॅरेजवाला आणि मोहम्मद इब्राहिम उर्फ बाबू मोहम्मद तस्लीम तेली यांनी फिर्यादीसोबत 2024 पासून ते 2026 पर्यंत वारंवार जबरी संभोग केलेला आहे आणि त्याबाबत फिर्यादींनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आम्ही सदरचा गुन्हा दाखल केला। त्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, त्यापैकी 2 आरोपींना आम्ही अरेस्ट केलेली आहे आणि 2 आरोपींचा PCR घेणे आम्ही तपास अधिकारी माननीय न्यायालयात जात आहेत आणि माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरू आहे।